तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या ब्लॉगमध्ये आमचं स्वागत आहे. चायची भाजी खुडायची ना. चायची भाजी खुडा. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या ब्लॉगमध्ये आमचं स्वागत आहे. तसं नाही. तर नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहे चाईची भाजी. त्याच्यासाठी आज आम्ही शेतामध्ये आलेलो आहे. तर चाईच्या भाजीबद्दल आज आम्ही तुम्हाला काही माहिती देणार. त्याचे काही आजारावर फायदे, कशी बनवतात, काय कुठे मिळते, कधी भेटते, ते सर्व तुम्हाला आज आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बरोबर आहे की नाही? हां. सांग मग. नाही येत एवढा पटापटा. काहीतरी येत असं ना. नाही. बरं चाल, मी सांगतो मग. दादा खुडतो एक खाली. तर ही भाजी एक वेलवर्गीय भाजी आहे मित्रांनो. तर हिच्यामध्ये हळद, मीठ, मिरची, कांदा, हिंग वगैरे टाकून किंवा कोणी हरभऱ्याची डाळ किंवा मूग डाळ टाकूनही बनवतात. तर बनवली की खूप छान लागते. तर ह्या भाजीची काही शेती वगैरे कधी करत नाही. तर ही भाजी असे डोंगराळ भागामध्ये शेताच्या बांधावरून अशी उगवली जाते. तर साधारणतः जूनचा पहिला पाऊस पडला की मेच्या एंडिंगला जूनचा पाऊस पडतो तेव्हा ही भाजी उगवली जाते. तर ह्या भाजीचा कंद जो असतो खाली जमिनीमध्ये, तो कंदही खाल्ला जातो उकडवून. आणि ह्या भाजीला एक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मोहर येतो. तर त्या मोहराचा पण असं मोहराच्या भाजीमध्ये पण कांदा वगैरे टाकून भाजी अशी केली जाते.